ए जी बंधन बांध्या प्रेम का, होए जी बंधन बांध्या प्रेम का, और फिरा फिरिया सा, अरे सतगुरु लगन लगाविया, मारो जन्म जन्म काहे सा। ऐसा ऐसा लगन लगाया गुरु जी ने, ऐसा ऐसा लगन लगाया है मारी, जन्म जन्म से कुंवारी ओ सुरता, अब के ब्याह रचाया है मारी, जन्म जन्म से कुंवारी ओ सुरता, अब के ब्याह रचाया है। ऐसा ऐसा लगन लगाया गुरु जी ने, ऐसा ऐसा लगन लगाया है मारी, जन्म जन्म से कुंवारी ओ सुरता, अब के ब्याह रचाया है मारी, जन्म जन्म से कुंवारी ओ सुरता, अब के ब्याह रचाया है। राम नाम की हल्दी लगाई, चित्त का टीका लगाया है, राम नाम की हल्दी लगाई, चित्त का टीका लगाया है। हाँ, राम नाम की हल्दी लगाई, चित्त का टीका लगाया है, दया धर्म की मेहंदी लगाई, लाल लाल रंग आया है, दया धर्म की मेहंदी लगाई, लाल लाल रंग आया है। ऐसा ऐसा लगन लगाया गुरु जी ने, ऐसा ऐसा लगन लगाया है मारी, जन्म जन्म से कुंवारी ओ सुरता, अब के ब्याह रचाया है। ऐसा ऐसा लगन लगाया गुरु जी ने, ऐसा ऐसा लगन लगाया है मारी, जन्म जन्म से कुंवारी ओ सुरता, अब के ब्याह रचाया है। हरा लीला बस कटाया, मोटा मंडप छाया है, हरा लीला बस कटाया, मोटा मंडप छाया है, 5-25 मिल बैठी सहेलियां, मिलकर मंगल गाया है, 5-25 मिल बैठी सहेलियां, मिलकर मंगल गाया है। ऐसा ऐसा लगन लगाया गुरु जी ने, ऐसा ऐसा लगन लगाया है मारी, जन्म जन्म से कुंवारी ओ सुरता, अब के ब्याह रचाया है मारी, जन्म जन्म से कुंवारी ओ सुरता, अब के ब्याह रचाया है। हिरव्या हिरव्या बागेत हिरवी हिरवी झाडं, हिरव्या हिरव्या बागेत हिरवी हिरवी झाडे, हिरव्या हिरव्या झाडांची गाणं गातात पानं, हिरव्या हिरव्या झाडांची गाणं गातात पानं, वधूवर दोघं आहे भाग्यवान, वधूवर आहे दोघं भाग्यवान, कारण की विवाहामध्ये आहे कैवल्य ज्ञान, या विवाहामध्ये आहे कैवल्य ज्ञान, म्हणजे या विवाहामध्ये त्या परमेश्वराचं ज्ञान आहे, ज्या परमेश्वराचं ज्ञान, ज्या परमेश्वराचं रामनाम विवाहासारख्या पवित्र विधीमध्ये आलं तर ते सर्वात शुभ आणि पवित्र मानण्यात येतं। सर्वात मंगळ जर काही असेल, सर्वात पवित्र जर काही असेल, या 3 लोक 14 भवनामध्ये, या सृष्टीमध्ये सर्वात जर काही पवित्र असेल, शुभ असेल, तर ते आहे परमेश्वराचं नाम। परमेश्वराचं नाम इतकं पवित्र मानण्यात आलेलं आहे, शुभ मानण्यात आलेलं आहे की साक्षात परमेश्वराच्या नामाने गणपती प्रथम पूजनीय देवता, या सृष्टीमध्ये प्रथम पूजनीय देवता गणपतीला वरदान मिळालं, ते नामामुळेच मिळालं। राम नामामुळेच गणपतीला
रामनामामुळेच कार्य संपन्न करतात. म्हणून विवाहामध्ये रामनामाने परमेश्वराचं गायन आणि रामनामाचं आपण स्मरण जर केलं तर हा शुभ सोहळा खऱ्या अर्थाने साजरा होईल. याचं कारण आहे, याचं कारण असं आहे, आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी तसेच भारतातल्या सर्व संतांनी सांगितलंय, सर्व संतांनी सांगितलेले, जीन मुख राम कहोरी रसना. रसना म्हणजे जीभ, मुख ज्याच्या मुखातून जिभेने रामनाम निघालं त्याचं महत्व ऐका बाबांनो. लारे कछुना रहो रे जीन मुख राम कहोरी रसना. या दोनच वाक्यामध्ये, या दोनच शब्दामध्ये पूर्ण भक्ती, पूर्ण साधना, पूर्ण मंत्र, पूर्ण प्रकारच्या मार्गाच्या विद्या संपन्न होतात. ज्ञानी मधला ज्ञानी व्यक्ती असेल, विद्वान असेल, वेद भागवतामधला पारंगत असेल, ज्याने 4 वेद 18 पुराण 6 शास्त्र सर्व कंठस्थ केले असतील, किंवा कुठल्याही भक्ती मार्गाला जो जाणत असेल त्याला सुद्धा हे मान्य करावं लागेल. आधी सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, ज्याच्या मुखाने त्या परमेश्वर कैवल्य रामाचं रामनामाचं उच्चारण निघालं त्याला मोक्ष फळ प्राप्त होईल. शब्द लक्ष देऊन ऐकायचे. रामनामाचं उच्चारण ज्याच्या मुखामध्ये भक्ती भावाने आलं त्याला परमेश्वराचं मोक्ष फळ प्राप्त होईल, अमरपदाचं. आणि भक्ती म्हणून त्या व्यक्तीला, त्या स्त्री पुरुषाला भक्ती म्हणून ब्रह्मा विष्णू महादेव देवी देवता अवतार जितके भक्ती मार्ग आहेत सगुण भक्तीचे, वेद पुराण शास्त्र जितके असतील त्या सर्व भक्तींचं मूळ पुण्यफळ कुदरती राम नाम ज्याने घेतलं त्याला देवी देवतांचे पुण्यफळाची प्राप्ती होऊन जाते आणि तो जन्म मरणातून मुक्त होऊन मोक्षाला जाईल आणि त्याला कोणताही दोष राहणार नाही. असं रामनाम आहे, जगामध्ये असं रामनाम आहे. म्हणून हा प्रसंग सोहळा विवाहाचा आहे आणि या विवाहाच्या सोहळ्यामध्ये आपण रामनामाने विवाह विधी संपन्न करणार आहोत. म्हणून कोणाच्या मनात कुठली शंका येत असेल की आम्ही लग्नाला गेलो, घुले साहेबांनी बोलवलं, जाधव साहेबांनी बोलवलं आणि त्या लग्नामध्ये आम्हाला जर ब्राह्मण दिसले नाही, त्या लग्नामध्ये आम्हाला अग्निकुंड दिसलं नाही, त्या लग्नामध्ये आम्हाला काही यज्ञ दिसला नाही, त्या लग्नामध्ये आम्हाला तुळस दिसली नाही, त्या लग्नामध्ये आम्हाला काही दुसरे मंत्र दिसले नाही, अशी मनामध्ये कोणाच्या शंका जर आली तर ती शंका आपण दूर करा. का करा? कारण की रामनाम जिथे असेल तिथे 3 लोक 14 भवनाचा स्वामी परमेश्वर असेल आणि जिथे परमेश्वर असेल तिथे सर्व गोष्टी चांगल्याच होतात आणि देवी देवता तिथे हजर असतात. देवी देवता तिथे हजर असतात. म्हणून आम्ही रामनामाला परमेश्वराचं महत्व देऊन यांचा सुंदर असा विवाह सोहळा आपण साजरा करणार आहोत. आणि रामनाम म्हणजे काय आहे ऐका बाबांनो. संतांनी काय म्हटलंय? आम्ही एकाकडे संतांचे अभंग वाचतो आणि संतांनी सांगितलेल्या ज्ञानाला आम्ही स्वीकार करत नाही. काय म्हटलंय संतांनी ऐका बरं. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. शब्द ऐका बरं. जेथे तेथे असाल ते करा जेथे तेथे. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल जेथे असाल ते करा जेथे तेथे. तुम्ही जिथे असाल तेथे नामाचं चिंतन करा, प्रगट पसारा करा, म्हणजे राम 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 करा. तुम्ही जिथे असाल तिथे करा. जिथे रामनामाचा असा पसारा कोणाच्या मुखातून आला, राम नामाचा ज्याने प्रगट पसारा केला, तिथे 3 लोक 14 भवनाचा स्वामी सर्व कार्य
संपन्न करतो आणि सर्व बंधनातून त्याला मुक्त करतो, असं संतांच्या अभंगामध्ये आलंय. खूप सांगता येईल, राम नामाचे पवाडे खूप सांगता येईल, पण थोडक्यात समजून घ्या. शुभ पवित्र सोहळा राम नामाने आपण साजरा करू. तुम्ही सुद्धा रामनाम मुखात ठेवा. 43,20,000 वर्षानंतर मानव देह आम्हाला प्राप्त होतो. 84 लक्ष योनीचा फेरा भोगावा लागतो. कुकर्म झाले नरकात पडावं लागतं. धूम्रपान बिडी सिगारेट गुटखा व्यसन मांसाहार केलं, जन्म आमचा वाया जातो आणि आम्हाला केलेल्या कर्मानुसार पुढे खूप खूप यातना भोगाव्या लागतात. हे शास्त्र सांगतात, वेद सांगतात, संत सांगतात. म्हणून आम्ही आमची जन्माची जाणीव ठेवा. आई वडिलांची सेवा करा, पती पत्नीचा धर्म पाळा, कैवल्य संतांच्या शरणात जा. भक्ती म्हणून काही करायचं असेल तर फक्त रामनाम मुखामध्ये ठेवा, बस. अजून काही नको. कुठे जाणं नाही, काही कष्ट नाही, काही पैसा देणं नाही. हातात काम, मुखात राम. इतकी सोपी भक्ती आहे. आता कलियुग आहे. या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे बंधुगिरी करणारे, अनेक प्रकारचे फसवीगिरी, अनेक प्रकारचं थोतांड, अनेक प्रकारचे कर्मकांड, अनेक प्रकारची अंधश्रद्धा करणारे असतात आणि लाखो लोक त्याच्यामध्ये बरगडले जातात. सत्याची जाणीव नाही, खोट्याला भाव, या अज्ञानी लोकांची तिकडेच धाव. सत्याची जाणीव नाही, खोट्याला भाव, या अज्ञानी लोकांची तिकडेच धाव. जे अज्ञानी असतील ते बोंदगिरीमध्ये, भ्रमामध्ये, नको त्या खोट्या नाट्या गोष्टीमध्ये अडकतील. पण सत्याची जाणीव नसते. म्हणून सत्याची जाणीव म्हणजे काय? परमेश्वर कणाकणात आहे. जडी स्थळी काष्टी पाषाणी परमात्मा आहे. तोच परमात्मा माझ्या आज्ञेमध्ये मला प्राप्त करता येईल. म्हणून परमेश्वराने मला मानव जन्म दिला, याची जाणीव ठेवा. आम्ही दगड धोंड्यामध्ये परमेश्वराला शोधायला जातो. जत्रा में फतरा बैठाया, तीरथ बनाया पानी, अरे सब पैसे की धुलदानी भैया, सब पैसे की धुलदानी. तुकडोजी महाराज असे भजन म्हणायचे, संत कबीरजी दोहे म्हणायचे, नामदेव महाराज गाथेमध्ये लिहायचे. मग तेच आम्हाला जाणून घ्यायचंय. जो परमेश्वर सर्वीकडे आहे असं म्हणतात, तो आमच्यामध्ये सुद्धा आहे. म्हणून हा मनुष्य देह सार्थकी लावा, उत्तम संसार करा, प्रपंच नीटनेटका असावा. काटका असला तर चालेल, पण स्वच्छ असावा. कारण की मन चंगा तो काठोती में गंगा. जर आमचं जीवन निर्मळ नसेल तर काय करेल साबण? नाही जीवन निर्मळ आणि काय करेल साबण? आपलं जीवन निर्मळ ठेवा. आपलं संसारामध्ये आई वडिलांची सेवा करणे, पती पत्नीचा धर्म पाळणे, भक्ती म्हणून परमेश्वराचं रामनाम मुखात ठेवणे आणि अशा कैवल्य भक्ती सांगणाऱ्या सद्गुरूंच्या शरणात जाणे, एवढंच आपण जाणावं. आणि ज्याच्याने मानव जन्माला धिक्कारलं जातं, ज्याच्याने आपल्या कुडाला लाजवलं जातं, ज्याच्याने आपल्या मात्या पित्याला लाजवलं जातं, असा धूम्रपान, बिडी सिगारेट, गुटखा, मांसाहार सोडावा. काही कोणाचं भलं झालं नाहीये याच्याने, काही कोणाचं भलं झालेलं नाहीये. या धूम्रपान, बिडी सिगारेट, गुटखा केल्याने माता पितांना सुद्धा आमचं धिक्कारलं जातं. म्हणून बाबांनो सुंदर जन्म दिलेला आहे. ते पैसे धूम्रपान व्यसनाचे आपल्याच कुटुंबात लावा आणि चांगलं जीवन जगावं. का? कारण की तुम्ही किती तीर्थ करा, किती गंगोत्री न्हावून या, कितीही काशीला जाऊन या, जोपर्यंत तुमच्यामध्ये दया नसेल आणि धूम्रपान आम्ही सोडत नाही, तोपर्यंत आमचा उद्धार होणार नाही. दया भाव हृदय नाही, दया भाव हृदय नहीं, ज्ञान कहे बेहद, ते नर नरका जाएंगे, सुन सुन साकी शब्द. संत म्हणतात की तुम्ही किती पाठांतर करा, वेद वाचा, स्तोत्र वाचा, किती करा देवधर्म, किती गंगोत्री काशी करा, गयेला जा, पिंडदान करा, आगाऱ्या करा,
पण दया नसेल, दया म्हणजे काय हो? दया दोन प्रकार, एक माझ्या आत्म्याला परमात्मा प्राप्त करा आणि पाप मार्ग सोडा, आणि दुसरी पशु पक्षी प्राण्यांना मारून कापणे खाणे, तो मांसाहार सोडा, ही दया म्हटलीये. देवा धर्माच्या नावाने सुद्धा मांसाहार करू नका. ज्या देवाला रक्त मांस आणि हत्या चालते तो देव तुमच्या आमच्या लेकरांना सुखी ठेवणार नाही. खरा देव एकच परमात्मा, जो दया आनंद सुख शांती देतो. आणि ज्या देवाला रक्त मांस हत्या मांसाहार चालतं प्राण्याचं, तो देव कोणाला सुखी ठेवू शकत नाही, असं संत वारंवार सांगतात. म्हणून आजपासून या विवाहामध्ये आलेले सर्व नातेवाईक, समाज बांधव, आदर्श सुंदर सोहळा आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्याचं बोध एकच घेऊ. आजपासून आपला जन्म सार्थकी लावा. धूम्रपान मांसाहार सोडा. रामनामाने स्मरण करा. मात्या पित्याची कुटुंबाची चांगली सेवा करा. हातात का मुखात राम ठेवा. एवढंच या विवाह निमित्त आलेल्या समाज बांधवांना, नातेवाईकांना सांगू इच्छितो. आणि आता पुढचा विधी आपला या ठिकाणी संपन्न होईल. राम नामाचं मुखात चिंतन असू द्या, राम नाम मुखामध्ये असू द्या. विवाह विधी पूर्ण झाल्याशिवाय कोणी उठू नये, ही आग्रहाची विनंती दोघं परिवारातर्फे. वधूवरांच्या गळ्यात हार टाकल्यानंतर गुरु बाणीजीला ते फेरे मारतील. त्याच्यानंतर विवाह पूर्ण होईल. तर तुम्ही आनंदाने आशीर्वाद द्यायला आलोय, त्यामुळे सर्वांचं स्वागत. तुमचा आशीर्वाद या ठिकाणी असू द्या. आणि या ठिकाणी आता विवाह विधीची ते तयारी चालते. तोपर्यंत 1 मिनिट, फक्त 1 मिनिट तुम्ही सर्वजण राम नामाने स्मरण खुर्चीवर बसल्या बसल्या करा. आम्ही इथे पुढची तयारी करतोय. नामस्मरण मी तुम्हाला मांडी मारून करून दाखवतोय. एक मिनिट आपण नामस्मरण करून आशीर्वाद द्या. हे रामनाम म्हणजे 3 लोक 14 भवनाचा स्वामी परमेश्वर, आणि त्या परमेश्वराचं नामस्मरण करून आपण यांना आशीर्वाद देतोय. खूप खूप शुभ आणि पवित्र हे आहे. धूम धड़ाके से चली बाराता, बाजा बैंड बजाया है. हाँ, धूम धड़ाके से चली बाराता, बाजा बैंड बजाया है. आगे आगे ढोल बजत है, बारातियों को नचाया है. आगे आगे ढोल बजत है, बारातियों को नचाया है. ऐसा ऐसा लगन लगाया गुरुजी ने, ऐसा ऐसा लगन लगाया है. मारी जन्म जन्म से कुंवारी ओ सुरता, अब के ब्यावर रचाया है. मारी जन्म जन्म से कुंवारी ओ सुरता, अब के ब्यावर रचाया है. सूरत नूरत दोई फेरा रे फिरिया, कन्यादान कराया है. हाँ, सूरत नूरत दोई फेरा रे फिरिया, कन्यादान कराया है. सद्गुरु शरणे धर्मीदास बोल्या, बना परण घर आया है. सद्गुरु शरणे धर्मीदास बोल्या, बना परण घर आया है. ऐसा ऐसा लगन लगाया गुरुजी ने, ऐसा ऐसा लगन लगाया है. मारी जन्म जन्म से कुंवारी ओ सुरता, अब के ब्यावर रचाया है. मारी जन्म जन्म से कुंवारी ओ सुरता, अब के ब्यावर रचाया है.